उदाहरण आलेलं काय ते सिद्धच झालं ना आता. आज पक्षाची संसदीय दलाची बैठक होती. त्या बैठकीला ते हजर नाहीत. काढला असताना सुद्धा त्याच्या अगोदर मातोश्रीवर आणि सेना भवनला सुद्धा पक्षाच्या अनेक वेळा मिटिंग झाल्या. त्या मिटिंगलाही ते गैरहजर होते आणि जवळपास 3 महिन्यापूर्वीच ते पक्षांतर करणार याची चावूल आणि हुरहुर म्हणजे एक कुणकुण पक्षाला लागलेली होती. त्या दृष्टिकोनातून पक्षानं सुद्धा त्यांचे जे समर्थक होते जे ती व्यक्तिनिष्ठ होते, पक्षनिष्ठ नव्हते, अशांना पदावून काढून त्या ठिकाणी नवीन नियुक्त्यासुद्धा केलेल्या आहे. मग ज्या शिवसैनिकांनी खासदार साहेबाला मोठे केले पण या शिवसेनेची आज नाराजगी व्यक्त होत आहे, याकडे कसं? दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण तुम्ही बघितलं असेल कोणत्या परिस्थितीमध्ये खासदार साहेबाला या परभणी जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून विजयी केलं. त्यांच्यासाठी स्वतःचा वेळ, पैसा सर्व काही खर्च केलं आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता केवळ बाळासाहेबांचे विचार आणि बाळासाहेबांवर त्यांची असणारी भक्ती या प्रेमापोटी निगेटिव्ह वातावरण असताना सुद्धा त्यांना या ठिकाणच्या जनतेनं, सैनिकांना निवडून दिलं. परंतु आज दुर्दैवाची गोष्ट आहे की पक्षाने त्यांना कुठल्याही प्रकारची काहीच कमी न करता त्यांना सगळ्या गोष्टी दिल्या. आता बघितलं असेल आपण 2 वेळेस आमदारकी असेल, 3 वेळेस खासदारकी असेल. एवढंच नाही, संघटनासुद्धा त्यांच्या मनावर होती. आता मी जिल्हा प्रमुख झालो, मला त्यांच्या शिफारशीने जिल्हा प्रमुख केलं होतं आणि त्यांना असं वाटत होतं कदाचित की मी त्यांच्यासोबत येईल. पण माझी निष्ठा ही व्यक्तिनिष्ठ नाही, मी पक्षनिष्ठ आहे. माझी निष्ठा मातोश्रीची आहे, माझी निष्ठा बाळासाहेबांची, माझी निष्ठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची. केंद्रीय पदाच्या लाभापोटी खासदार साहेब पक्षप्रवेश करणार आहेत. आता त्यांचं कारण काय आहे ते माहीत नाही की कोणत्या कारणाने गेले, कशाचं आम्ही त्यांना दाखवलं, पदाची लालसा दाखवली का आणखी काय दाखवलं किंवा काय त्याच्यावर आणखी काय ती त्यांना भीती होती, ते कशामुळे गेले ते आम्हाला माहीत नाही. परंतु त्यांचा हा निर्णय अतिशय चुकीचा आहे, घातकी आहे. एक तर आमच्या मतदानाचा अपमान करणार आहे. शिवसैनिकाच्या ज्यांनी कष्ट केलेत त्यांच्या कष्टाचं कुठंतरी त्यांनी एक पांग फेडलं अशा प्रकारची म्हणायची वेळ आज आली. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की जर त्यांना जायचं असेल तर त्यांनी राजीनामा देऊन गेले असते तर काही वाटलं नसतं. पुन्हा त्यांनी त्यांची जी क्षमता आहे, त्यांना जे वाटतं आहे माझी लोकप्रियता आहे किंवा माझं एक काहीतरी नेटवर्क आहे, तर त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, आम्ही मान्य करू. पुन्हा खासदार साहेब गेल्या 25 वर्षापासून म्हणतात की मी ठाकरे घराण्याशी एक निष्ठा आहे, याकडे कसं बघता आपण? 25 वर्षापासून ते म्हणतात. आताही ते अनेक वेळा म्हणले. आता या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी गावोगावी मंदिरात भाषणं केली असताना स्पष्ट सांगितलं की माझी निष्ठा ही मातोश्रीची आहे. उद्धव ठाकरे जे घराणं आहे त्या ठाकरे घराण्याची मी कधी प्रतारणा करणार नाही. मी आज जे सामान्य माणसाच्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत आलो याला फक्त बाळासाहेबांचे आशीर्वाद, ठाकरे घराण्याचे आशीर्वाद आणि ही जी सामान्य जनता आहे परभणी जिल्ह्यातली सैनिक आहेत, या सर्वांच्या प्रेमाखातर त्यांच्या आशीर्वादानं मी इथपर्यंत आलो आणि मी कधीही त्या दोघांची प्रतारणा करणार नाही. पण दुर्दैवाची गोष्ट त्यांनी बोलले पण तसे वागले नाहीत. त्यांना काय कोणी सल्ला चुकीचा दिला म्हणा किंवा त्यांनी काय विचार केला, त्यांना कशाची भीती वाटली किंवा कशाची लालसा होती हे माहीत नाही. पण त्यांनी ज्या मतावरती ठाम राहिले नाही. मग ठाकरे गटाचे तुम्ही जिल्हा प्रमुख आहेत, कट्टर शिवसैनिकांना काय आवाहन करतात? कट्टर शिवसैनिकाला आव्हान हेच आहे माझं की आपले विचार, आपली श्रद्धा बाळासाहेबांची, त्या बाळासाहेबांच्या चरणी आपण आपली श्रद्धा वाहिलेली. त्यामुळं असे अनेक जण कोणी आले गेले काही फरक पडत नाही. आजपर्यंत इतिहास आहे आपल्या जिल्ह्याचा. आता ही 5वी नंबर आहे यांचा खासदारांचा गद्दारी करण्याचा. परंतु याच्या अगोदरही गेले, त्यांच्यासोबत कोणी गेलं नाही. पुन्हा नव्या जोमाने शिवसेना पक्ष त्या ठिकाणी उभारी त्यांनी घेतलेली आणि पुन्हा एक आपल्यातला कोणीतरी सामान्य माणूस या ठिकाणी आपण त्या पदावर, खासदार पदावर बसू आणि पुन्हा एकदा शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी पुन्हा आम्हाला या ठिकाणी कायम राहावं लागेल. कुठं जरी गेले तरी पळसाला 3 पानं असतात. त्यामुळं तिकडे गेल्याने तुम्हाला काहीतरी मलिदा मिळेल, इथं राहिल्याने तुम्हाला काहीतरी कष्ट करावं लागतील असे काही प्रकार नाही. तुमची नियत चांगली असेल, तुमचे कष्ट असतील, तुमची श्रद्धा असेल तर निश्चित त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळेल. म्हणून या ठिकाणी शिवसेनेत राहावं एवढीच आपल्याला माझी कट्टर शिवसेनेकडून अपेक्षा आहे.